आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते। आपण पाहतोय की मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आता जोरदार आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत। या ठिकाणी काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच काँग्रेसचे वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जोरदार आंदोलन सुरू आहे आणि याच निमित्तानं आपण पाहतोय या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची आता चर्चा सुरू झालेली आहे। पंतप्रधान निवासस्थानाजवळ राहुल गांधींचा ठिय्या आहे आणि त्याच दरम्यान भेटण्यासाठी त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झालेत आणि त्यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली आहे। दरम्यान आपण पाहतोय की आता केंद्राकडून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मात्र गेल्या 20 ते 25 दिवसांपासून जेव्हा जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस मात्र केंद्रातला एकही मंत्री त्यांना भेटण्यासाठी तिथे गेला नाही। मात्र आज आपण पाहतोय अर्धा तास देखील झालेला नसेल राहुल गांधी यांनी आपल्या उपोषणाला माफ करा आपल्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि लगेचच केंद्रीय मंत्री त्यांच्या भेटीला पोहोचलेत। मात्र सर्वसामान्य जनता जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रातले कोणतेच मंत्री त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचत नाहीये। त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न देखील आताच्या क्षणाला उपस्थित होतोय। ही दृश्य आपण लाईव्ह पाहतोय। राजधानी दिल्ली मधली पंतप्रधान निवासस्थानासमोर विरोधकांचा ठिय्या सुरू आहे आणि या संबंधित चर्चा करण्यासाठी आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर सरकारकडून आपण पाहतोय जितेंद्र सिंह जे केंद्रीय मंत्री आहेत तर सरकारकडून आता राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। हे आंदोलन मागे घ्या अशी विनंती देखील जितेंद्र सिंह या भेटीतून राहुल गांधी यांना करण्याची शक्यता आहे। पंतप्रधान निवासस्थानाबाहेरची आपण दृश्य पाहतोय। जर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये आमच्या प्रश्नांवर उत्तर देत नसतील तर आम्हाला त्यांच्या घराच्या बाहेरच थांबून घराच्या बाहेरूनच त्यांना प्रश्न विचारावा लागणार आहे आणि म्हणूनच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करतोय अशी प्रतिक्रिया काही वेळेपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेली होती। आणि त्यानंतर आपण पाहतोय अगदी अर्धा ते पाऊण तासातच सरकारकडून एक केंद्रीय मंत्री राहुल गांधी यांना भेटण्यासाठी पोहोचतात। मात्र या सगळ्या मुद्द्यांवरना प्रश्न हाच उपस्थित होतोय की सर्वसामान्य माणसं जेव्हा रस्त्यावर उतरतायत तरुण पिढी जेव्हा रस्त्यावर उतरते त्यावेळेस एकही मंत्री किंवा एकही नेता सरकारकडून त्या सर्वसामान्य जनतेशी बोलण्यासाठी पोहोचत नाहीये। गेल्या 20 ते 22 दिवसांपासून जंतर मंतरवर जेव्हा आंदोलन सुरू होतं त्यावेळेस मात्र कोणीही नेता कोणीही मंत्री त्या ठिकाणी गेला नाही। मात्र आता जेव्हा राहुल गांधी रस्त्यावर उतरलेत त्यांनी ठिय्या मांडला त्यावेळेस मात्र सरकारकडून लगेचच एक मंत्री राहुल गांधींच्या भेटीला पोहोचलेला आहे।